थोडंसं याच्यामध्ये इंटरप्शन होत होतं. हाय प्रथमेश, विक्रम, हाय, येस, नमस्कार नमस्कार, बोला. नमस्कार नमस्कार. जय जय जिजाऊ जय जिजाऊ. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. टेक्निकली थोडीशी अडचण होत होती आणि त्यामुळे थोडा वेळ लागला. बोला. हो हो. सर माझा आवाज क्लिअर येतोय सर आपल्याला? हो, तुमचा आवाज क्लिअर येतो. ओके ओके. जय जिजाऊ सर. कलाकार मंडळीच्या वतीने आमच्या क्वारंटाईन विथ रिअल हिरोज, क्वारंटाईन गपशप विथ रिअल हिरोज मध्ये सर आपलं स्वागत आहे. आणि Thank you. आम्ही असंच उपक्रम सादर केलेला आहे की ज्यामध्ये आम्ही अनेक लोकांचे इंटरव्ह्यूज घेणार आहोत, अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत अशा व्यक्तींसोबत जी या समाजामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाते. त्यातील पहिली सुरुवात जी आम्ही केलेली आहे, नारळ फोडलेला आहे तो माननीय श्री डॉक्टर अमोल कोल्हे सर. हो, आणि थँक्यू. सर आपली ओळख काय कोणाला करून द्या. हा सर. सर आपला आवाज थोडा क्लिअर येत नाहीये. या बहुमानाबद्दल धन्यवाद म्हटलं. हॅलो. हा सर. ऑडिबल आवाज येतोय सर- क्लिअर अजून? हा येतोय येतोय आता येतोय सर. पूर्ण क्लिअर आहे आवाज की आणखी हेडफोन लावायला लागतील? फक्त सर तुम्ही कॅमेरा फक्त उलटा झालाय मला असं वाटतं. तो थोडासा असा आता या ऍडजस्टमेंटमुळे तर आय मला हॅव तुम्ही टू आड- रोटेट इट. सर. ओके, अच्छा, सो यू हॅव अच्छा. टू डू तर इट मला- स्ट्रेट अगेन. Yes, फाईन. yes. आणि Yes, बोला. yes. येस सर. सो गपशपच्या सुरुवातीला सर मला प्रेक्षकांना आणि आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रेक्षकांना आपण त्याबद्दल उत्तर द्याल की असा कोणता प्रसंग आहे सर की ज्या आता या महामारीबद्दल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कोणता प्रसंग आहे की कोरोना नामक महामारीबद्दल लढण्यासाठी बळ देऊन जाईल सर? नक्कीच हे दोन प्रसंग मी वारंवार सांगतो. ते म्हणजे एक म्हणजे पन्हाळ्याच्या वेढ्यात महाराज जे अडकले होते ते तब्बल 132 दिवस अडकले होते. आता कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊनचा जो काळ आहे जेमतेम आपला आत्ताशी 1 महिना झालेला आहे आणि आत्ताच काही जण कंटाळा सुद्धा करायला लागलेत. काही जणांचे अनेक जणांचे फोन येतात की काही जणांमध्ये नैराश्याची भावना आहे. त्यावेळी मी प्रत्येकाला सांगतो की महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये 132 दिवस अडकले होते. आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत महाराज 80 दिवस अडकले होते. तुमच्या माझ्या गोष्टी वेगळ्या आहेत की आपल्यालाही काही विवंचना नक्कीच आहेत, आपल्याला काही अडचणी नक्कीच आहेत. पण महाराजांचा जर आपण विचार केला तर महाराजांचं अडकणं हे संपूर्ण स्वराज्याचं स्वप्न जे वर्षानुवर्षाचं होतं ते धोक्यात येणं होतं. आणि असं असतानाही महाराजांनी संयम पाळला होता. आणि आपण महाराजांचे मावळे जर म्हणवत असू तर आपण आणखी थोडासा संयम हा ठेवला पाहिजे. अनेक जणांचे फोन येतात लॉकडाऊन कधी उठणार, लॉकडाऊन उठवला पाहिजे असंही काहींचं म्हणणं असतं. पण मला वाटतं की जी गोष्ट आपल्या हितासाठी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी केली जाते त्यावेळी हा संयम आणखी थोडे दिवस आणखी नक्की पाळला पाहिजे. नक्की पाळला. अगदीच अगदीच सर. या लॉकडाऊन बद्दलच आणखी एक प्रश्न आहे सर की आता लॉकडाऊनची जी आता कोरोनाची परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारेपर्यंत लॉकडाऊन असावा का असं तुम्हाला वाटतं का सर? नक्की यामध्ये मतमतांतर आहेत. मी मगाशी जे आपण जॉईन व्हायच्या आधी मी लाईव्ह सेशन मध्ये होतो तेव्हा मी सांगत होतो आजच मी केंद्राची जी समिती आली होती त्या केंद्राच्या समितीला एक सूचना करण्याचा प्रयत्न केला आणि ती सूचना अशी होती की लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ट्युबरक्युलोसिस असेल, मलेरिया असेल, H1N1 असेल याच्याबरोबर राहण्याची आपण एक सवय करून घेतली. सो दिस इज अ न्यू पॉलिसी ज्याला प्लॅन बी म्हणता येईल, दॅट इज को एक्झिस्टिंग विथ कोविड और को एक्झिस्टिंग विथ कोरोना. यामध्ये हायरिस्क ग्रुप हा वेगळा करून त्या हायरिस्क ग्रुपला जी काळजी घ्यायची त्या काळजीचं योग्य पद्धतीनं प्रशिक्षण देऊन त्यानंतर को एक्झिस्टिंग विथ कोविड हा प्लॅन बी हळूहळू तयार करायला हवा अशी मी माझ्या परीनं एक सूचना केली. आणि हा प्लॅन तयार केल्यानंतर एस्पेशली आता जे ग्रीन झोन्स आहेत या ग्रीन झोन मध्ये या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन प्रायोगिक स्वरूपावर करावं आणि जर ते प्रायोगिक इम्प्लिमेंटेशन आता आपण केलं तर त्याचा कदाचित आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण आपली एकूण अर्थव्यवस्था पाहिली
या अर्थव्यवस्थेची एकूण उतरंड पाहिली तर त्या अर्थव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये फार जास्त काळ लॉकडाऊन ठेवणं हे किती हितावह आहे याचा सुद्धा एकदा विचार करावा लागेल. सरसकटपणे इतर देशांप्रमाणे आपल्याला निर्णय घेता येणार नाहीत आणि त्याचवेळी या एका गोष्टीचा लॉकडाऊनच्या वेळी विचार करावा लागेल अशी एक सूचना मी करून पाहिलेली आहे. याचबरोबर कोरोनाची चेन तोडत असताना साखळी जितक्या पटकन आपण तोडू तितका लॉकडाऊन हटेल. त्यामुळे लॉकडाऊन किती काळ असावा यापेक्षा लॉकडाऊन कधी हटवावा हे सर्वस्वी तुमच्या माझ्या हातात आहे आणि हे सर्वसामान्य नागरिकांनी जर ही गोष्ट नीट ध्यानात घेतली. म्हणजे परवा मी जेव्हा पोलीस कमिशनरांशी चर्चा करत होतो तेव्हा पुण्याच्या पोलीस कमिशनर साहेबांनी अत्यंत खेदाने एक गोष्ट सांगितली की बिस्किटाचा पुडा दाखवला जातो अत्यावश्यक सेवा म्हणून आणि लॉकडाऊन मध्ये फिरण्याचा प्रयत्न केला. तर हे खूप दुर्दैवी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या गोष्टीनं माझ्या सगळ्या तरुण मित्रांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेचं तुमचं ते थ्रिल असू शकतं की बघा मी लॉकडाऊन मध्ये पोलिसांच्या हातावर तुरी दिली, पण तुमच्या या एका कृतीनं तुमच्या या एका कृत्यानं ज्याला खरोखर गरज आहे, ज्याला खरोखर जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर पडायचंय त्याच्या सुद्धा बाहेर फिरण्यावर गदा येऊ शकते. केवळ तुमच्या एका थ्रिल पायी त्यांचं नुकसान करू नका. मागे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी सांगितलं की बाहेर कोरोना बसलेला आहे, त्याला आत येता येत नाही, त्याला पाय नाही, त्याला हात नाही, त्याला उडताही येत नाहीये. तुम्ही बाहेर गेल्याशिवाय तो तुमच्या घरात येणार नाहीये. त्यामुळे या पद्धतीनं फिरून तुम्ही स्वतःहून त्याला निमंत्रण देऊन आत आणता आहात आणि मला वाटतं आपण माणसाच्या जन्माला आलो आहोत. आपल्या खांद्यांवर एक डोकं आहे, डोक्यात एक मेंदू आहे. एवढा विचार तर आपल्याला नक्कीच करता आला पाहिजे की हे जे काही मला काही होत नाही, मला काय होणार आहे या सगळ्या भ्रामक कल्पनांपायी आपण इतर वेळी घरात येऊ न शकणाऱ्या कोरोनाच्या विषाणूला स्वतः घरात आणू शकतो याचा किमान विचार बाहेर फिरताना केला पाहिजे. आणि स्वतःच्या हातात आहे लॉकडाऊन किती काळ ठेवावं. त्यामुळे आपण जितका इफेक्टिव्हली लॉकडाऊनचं पालन करू तितक्या लवकर लॉकडाऊन हे नक्की उठवता येईल. अगदीच सर. आणि अजून एक होता सर की अनेक लोंढेच्या लोंढे आता घराबाहेर पडतात. म्हणजे काही युपी एमपी वाले जे लोक बिगारी कामगार वगैरे आहेत ते लोंढेच्या लोंढे घराबाहेर पडतायत. तर त्याचा परिणाम साहजिकच जे गावामध्ये राहणारे लोक आहेत, काही लोक तर सर चालत वगैरे चाललेले आहेत. आमच्या गावामधून म्हणजे मी सिंदखेड राजाला आहे, सो गावामधून नागपूरकडे जाताना लोंढेच्या लोंढे मला दिसतात आत्ता. आणि त्यांना विचारल्यानंतर की तुम्ही तिकडेच का थांबला नाहीत असं त्यांना ज्यावेळेस आम्ही विचारतो त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला थांबवू दिलं नाही किंवा गावातल्या लोकांनी आम्हाला थांबवू दिलं नाही किंवा आम्हाला हकललं गेलं या प्रश्नांची अशी उत्तरं ते देतात सर. तर याबाबत काय वाटतंय? नाही, यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट सगळ्याची आपण एक लक्षात घेतली पाहिजे की परराज्यातल्या मजुरांची उपासमार होऊ नये हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली, उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. जेव्हा पुणे जिल्ह्याविषयी जर आपण म्हणत असू तर मी आज पुणे जिल्ह्याचं एक उदाहरण देतो. हे आपण इतर ठिकाणी नक्कीच इम्प्लिमेंट करू शकतो की आज पुणे जिल्ह्यामध्ये परराज्यातले हे जे मजूर आहेत यांच्यासाठी शरद भोजन योजनेच्या माध्यमातून त्यांना किराणा मिळण्याची सोय पुणे जिल्ह्यात केलेली आहे. अनेक ठिकाणी असं बघायला येतं परराज्यातले हे मजूर भावनिक दृष्ट्या थोडेसे आणखी ज्याला आपण इमोशनली लॅबाईल होणं म्हणतो त्या पद्धतीनं अनेक मजूर हे स्वतःच्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे ते थांबायला अनेक ठिकाणी तयार नाहीयेत. पोलीस प्रशासनही आपापल्या परीनं प्रयत्नांची कसोशीनं प्रयत्न करतायत. महाराष्ट्र राज्यानं ही मागणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी ही मागणी केंद्राकडे केलेली आहे की 3 तारखेचा हा लॉकडाऊन संपल्यानंतर इतर राज्यातले जे मजूर आहेत, जे कामगार बांधव आहेत यांना आपापल्या गावी परतण्यासाठी ट्रेनची सुविधा करून देण्यात यावी. ही जर सुविधा करून देण्यात आली तर मला वाटतं याच्यातून प्रशासनावरचा सुद्धा एक मोठा ताण कमी होऊ शकतो आणि या कामगार बांधवांच्या मनात एक जी भीती तयार झालेली, एक जे अनिश्चिततेचं वातावरण तयार झालंय त्यालाही त्यामधून नक्कीच दिलासा मिळू शकतो. बर. बट सर आता ज्यावेळी त्यांना घराकडे जाण्याची ज्यावेळेस अनुमती मिळेल किंवा त्यांना ही सोय करून दिली जाईल त्यावेळी सुद्धा लोंढेच्या लोंढे घराबाहेर, मुंबई बाहेर, पुण्याबाहेर, नागपूर बाहेरून बाहेर पडतील आपल्या गावाकडे जाण्यासाठी. तो सर अशा पॉइंटला वाटत नाही का सर की तो सुद्धा एक खूप मोठा धोका आहे की कारण बऱ्याच संख्येने लोक घराबाहेर पडणार. तो साहजिकच एक नाही.
वेगळा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी एक प्रॉपर इव्हॅक्युएशन प्लॅन करावा लागेल. मला वाटतं महाराष्ट्र राज्यात आता ऊसतोड कामगारांच्या बाबतीत जी गोष्ट करण्यात आली, ज्या पद्धतीनं त्यांचं इव्हॅक्युएशन महाराष्ट्र राज्यात करण्यात आलं, या इव्हॅक्युएशन प्लॅनचा सक्सेस हा इतर राज्यातल्या कामगार बांधवांना नेण्यासाठी सुद्धा या इव्हॅक्युएशन प्लॅनचं मोठ्या प्रमाणावर जर इम्प्लिमेंटेशन झालं तर त्यांची इथेच चाचणी करून नंतर थेट त्यांना त्यांच्या जे होम स्टेट आहे तिथे सोडण्याची सुविधा ही खरं तर करून देण्यात येईल. आणि यासाठी इतर राज्यांनी सुद्धा तसा पुढाकार घेण्याची तयारी दाखवल्याचं काही माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे या गोष्टीवर नक्कीच सोल्युशन मिळेल आणि याचं एक छोट्या प्रमाणावरचं मॉडेल हे ऊसतोड कामगारांच्या इव्हॅक्युएशन प्लॅन मध्ये करण्यात येते. अच्छा अच्छा, ओके सर. आता तरुणांमध्ये एक अफवा आहे सर. ऍक्च्युली मी आता बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, तर तरुणांमध्ये एक अफवा पसरवलेली आहे की जे तरुण स्ट्रॉंग आहेत किंवा जे या कोरोना नामक संकटाला तोंड देऊ शकतात, की त्यांना काही होणार नाही, किंवा उन्हात गेल्यामुळे आम्हाला कोरोना होत नाही, किंवा गावाकडे असल्यामुळे आम्हाला कोरोना होत नाही, शेतीत असल्यामुळे आम्हाला कोरोना होत नाही, ही बरीच अफवा सर आता गावाकडे आहे. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नाही, मुळात यामध्ये आधी या गोष्टी समोर येत होत्या, त्या म्हणजे की जो उष्णता आहे त्या उष्णतेमध्ये विषाणू टिकणार नाही. पण आपण जर बघितलं असेल, सिंगापूर असेल, इंडोनेशिया असेल, या सुद्धा ट्रॉपिकल कंट्रीज आहेत आणि या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये तापमान जास्त असताना सुद्धा तिथेही पेशंट्स आहेत. गावाकडे जिथे व्हेंटिलेशन जास्त आहे तिथे व्हेंटिलेशन चांगलं असल्यामुळे, हवा खेळती असल्यामुळे जो प्रसार आहे तो होण्याची शक्यता थोडी कमी होऊ शकते, पण मला होणार नाही असं कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही. जिथं ब्रिटनचे पंतप्रधान, ब्रिटनचे राजपुत्र, स्पेनची राजकन्या, सौदीचं राजघराणं सुटलं नाही, तिथं मला काही होणार नाही असं आपल्याला म्हणता येणार. त्यामुळे त्यासाठी जी आवश्यक खबरदारी आहे ती आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. जी वैयक्तिक स्वच्छता असेल, ज्यामध्ये सातत्यानं वारंवार हात धुणं असेल, किमान 20 सेकंद साबण आणि पाण्यानं हात धुणं असेल, अल्कोहोल बेस सॅनिटायझरचा वापर करणं असेल, शिंकताना खोकताना नाकावर तोंडावर रुमाल धरणं असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्यामध्ये कोरोना सदृश लक्षणं आढळली तर तातडीनं आरोग्य अधिकाऱ्यांना सांगणं असेल. मला वाटतं की मला काही होणार नाही म्हणून उगाच छाती पुढं करून निघणारा या लढाईत योद्धा ठरणार नाही, तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींचं पालन करणारा हा खरा योद्धा ठरणार आहे. त्यामुळे तरुणांनी याचं भान ठेवावं की उलट मला काय होतं यापेक्षा जितक्या जबाबदारीनं आपण वागू तितक्या आपला या लढाईत जिंकण्याचे चान्सेस वाढणार आहेत. अगदीच सर, अगदीच. कारण अनेक तरुणांना हे सांगण्याची गरज आहे. तर आपण सांगितल्यानंतर एक वेगळाच फरक त्यांच्यामध्ये कदाचित जाणवेल. आत्तापासूनही तो जाणवेल सर. आणि असा प्रश्न होता सर की आता या क्वारंटाईन नंतर किंवा लॉकडाऊन उठल्यानंतर शिक्षणाला कितपत असा फरक पडणार आहे सर? कारण बऱ्याच अंशी शिक्षण पद्धती आता थोडीशी मागं सरकलेली आहे. सो आपल्याला काय वाटतं की शिक्षण पद्धतीला कितपत फरक पडू शकतो? नाही, फार मोठा फरक खरं तर शैक्षणिक याच्यात पडण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. कारण साधारणतः यामध्ये 1 ते 2 महिन्याचा हा एक फरक पडू शकतो, पण त्यातून 1 ते 2 महिन्याचा जो गॅप आहे हा नक्कीच भरून येऊ शकतो. पण लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये एकूणच अर्थव्यवस्थेवर अनेक दूरगामी परिणाम लॉकडाऊन नंतर आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. यामध्ये शिक्षणापेक्षा रोजगाराच्या बाबतीत एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या बाबतीत उभं राहू शकतं. आणि मला याबरोबर एक कायम सांगावं असं वाटतं की ही जसं संकट आहे तशीच ही संधी सुद्धा आहे. आणि संधी अशासाठी आहे की या काळामध्ये जे तुम्ही मगाशी म्हणालात की फार मोठ्या प्रमाणावर लोक हे पायी चालत जाताना दिसतात, यामध्ये अनेक परराज्यातले लोक होते आणि हे परराज्यातले लोक आपापल्या राज्यात गेल्यानंतर ही एक खरं तर संकटात संधी शोधण्याचा हा प्रकार आहे. पण जर प्रत्येक मराठी तरुणानं मिळेल ते काम करण्याची जर तयारी दाखवली तर आपल्या भागातला, आपल्या विशेषतः ग्रामीण भागातला बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न सुटू शकतो. त्याचबरोबर आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक शेतकरी बांधवांकडे एंटरप्रेन्योर होण्याची ही जी एक संधी आहे की स्वतःचा शेतमाल हा शहरात नेऊन विक्रीच्या सर्कलमध्ये येण्याची जी एक संधी आहे, त्याचा सुद्धा जर आपण एक विचार केला तर या संकटात मिळणाऱ्या संधी आहेत, या संधी छोट्या छोट्या असतील पण कदाचित एखादी व्यक्ती याच्यातून मोठं साम्राज्य उभं करू शकते. त्यामुळे या संधीकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि लॉकडाऊन नंतरचा जो काळ येणार आहे त्या काळाला सुद्धा धैर्यानं तोंड द्यायला लागेल. अच्छा,
सर या संधीवरून एक आठवलं मला. आता एन्व्हायरमेंट मध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. सो अनेक नद्यांचं पाणी स्वच्छ झालेलं आहे, क्लायमेट स्वच्छ झालेलं आहे, हवा स्वच्छ येते, हवा खेळती राहते. सो मला असं वाटतं सर की जर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे हे एक तरुण म्हणून किंवा एक माणूस म्हणून मला पडलेला हा प्रश्न आहे की जर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर पर्यावरणासाठी महिन्यातून एकदा जर लॉकडाऊन करावा लागला तर सरकार करेल कसं? तो सरकारने करण्यापेक्षा तुम्ही स्वयंस्फूर्तीने करून बघा. जर तुम्हाला आवडलं असेल की वातावरणातल्या गोष्टी, तर एकदा ठरवून बघा. म्हणजे अगदी साधी गोष्ट एकदा करून बघूया ना आपण, की समजा मला आवडलं की आता लॉकडाऊन मध्ये हे खूप चांगलं होतं, वातावरण खूप चांगलं होतं, तर आपण करूयात का महिन्यातून एक दिवस चला मी पेट्रोल डिझेल हे काहीही वापरणार नाही, असं आपण करू शकतो का? तर याचा एकदा तुम्ही विचार करून बघायला हरकत नाही. इट्स अ गुड सजेशन. पण वैयक्तिकरित्या सगळं फॉलो होईल हे? सॉरी, वैयक्तिकरित्या. हॅलो. कसं आहे, कुठलाही मोठा प्रवास हा एका पावलानं सुरू होतो जसं आपण म्हणतो, त्या पद्धतीनं सरकारनं करण्यापेक्षा वैयक्तिक जर एकेका गावानं जर हा निर्णय घ्यायला सुरुवात केली तर नंतर ती एक प्रॅक्टिस होऊ शकते. नॉट बॅड आयडिया. अगदीच अगदीच अगदीच. म्हणजे आपल्या सेशनमध्ये पोपटराव पवार सुद्धा आहेत शेवटी. जसं त्यांनी हिवरेगावची संकल्पना मांडली महाराष्ट्रासमोर, त्या पद्धतीचं सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये गाव उभा राहू शकतं. आणि खाली मला एक महाराष्ट्रासाठी सजेशन दिसली, कमेंट पण आहे, आउट ऑफ ऑफिस ट्रॅव्हलर, आम्ही तयार, एक दिवस पर्यावरण नीट राहिलं पाहिजे, नदीत कचरा टाकणं बंद पाहिजे. बघा, मी जसं म्हणालो की स्वयंस्फूर्तीनं ही गोष्ट करणारे अनेक जण आहेत. जे सुरुवात करतील त्यांना कदाचित आपण वेडे म्हणतो, पण वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात. आणि जर प्रत्येकानं हा निर्णय घ्यायला सुरुवात केली तर आपण इतर वेळी इतर चॅलेंजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून असतात, तर आपण मग एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली चॅलेंज जर सुरू केलं तर हरकत नाही. म्हणजे प्रत्येक तरुणानं जर ठरवलं की आठवड्यातून एक दिवस मी इंधन जाळणार नाही, प्रत्येक तरुणानं जर ठरवलं की आठवड्यातून एक दिवस माझ्याकडून कोणतीही माझ्याकडून एकतरी कृती अशी होईल जी पर्यावरण पूरक असेल, आणि या पद्धतीनं साखळी जर जोडली गेली तर एक मोठी चळवळ उभी राहू शकते. अगदीच अगदीच सर, अगदीच राहू शकते. आणि कदाचित आम्ही तरी हा संकल्प केलेला आहे सर की एक दिवस एन्व्हायरमेंटसाठी महिन्यातून द्यायचा. आमच्या टीम तर्फे आम्ही देणार आहोत एक दिवस, आणि प्रत्येकाला सुद्धा हे पोहोचवणार आहोत. तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण खूप उत्तम असे अभिनेते आहात, की कुणाला सांगायची गरज नाहीये किंवा ते मी सांगावं असंही काही नाहीये सर. सो मी अभिनयाच्या बाबतीत थोडासा एक प्रश्न विचारतो, कारण आम्ही सुद्धा सगळे कलाकार आहोत. आपली अभिनयाची सुरुवात तर कशी झाली? म्हणजे अगदी तुला ऍक्सिडेंट होता, तुझी प्रेरणा होती, की सर असं वाटलं तुम्हाला व्हावं म्हणून? एक फार महत्वाची गोष्ट आहे की अभिनय ही एक व्यक्त होण्याची कला आहे, हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शाळकरी वयापासून ती सुरुवात झाली होती. आणि अभिनय करत असताना एक फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे याला एक व्यक्त होण्याचं आर्ट ऑफ एक्सप्रेशन म्हणतो, पण एक वेळ आलेली आहे की अभिनयाकडे विशेषतः तरुण वर्गानं एक प्रॉपर प्रोफेशन म्हणून पाहिलं पाहिजे. जसं एक प्रोफेशन असतं तसंच हे प्रोफेशन आहे, आणि त्याला प्रोफेशनल हॅझार्ड्स आहेत, याला प्रोफेशनल थ्रेट्स आहेत, आणि याला काही प्री रिक्विजिट्स सुद्धा आहेत. आणि या सगळ्याचा जर सारासार विचार करून आपण आपलं करिअर योग्य टप्प्यांवर योग्य पद्धतीनं प्लॅन केलं तर हा एक अत्यंत उत्तम प्रोफेशनल चॉईस होऊ शकतो. आणि अभिनय म्हटल्यानंतर केवळ आपण कलाक्षेत्रात येतो तेव्हा प्रत्येकाला फक्त हिरो व्हायचं असतं, पण याही पलीकडे अनेक अलाइड प्रोफेशन्स आहेत. या अलाइड प्रोफेशन्स मध्ये सुद्धा खूप जण आपापलं करिअर करू शकतात. अनेक जण उत्तम कॅमेरामन होतात, अनेक जण ऍक्शन डिरेक्टर होतात, आर्ट डिरेक्टर होतात. सो या अलाइड प्रोफेशन्स सुद्धा आहेत, याचं सुद्धा एक भान ठेवलं पाहिजे. जी माझी सुरुवात होती ती कॉलेजच्या इंटर कॉलेजिएट वन ऍक्ट प्ले याच्यापासून झाली, पण त्याही आधी मी नारायणगावला होतो गुरुवारी रापसबनीस विद्या मंदिरमध्ये, आणि त्या शाळेत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनातून ही सुरुवात झाली. पण मला वाटतं याचं उत्तर स्वतःला आधी मिळायला हवं की मला कलाकार का व्हायचंय, मला काहीच जमत नाही म्हणून कलाकार व्हायचंय असं असण्यापेक्षा मला नेमकं कलाकार का व्हायचंय याचं उत्तर जर आपल्यापाशी असेल तर आपण या क्षेत्रात नक्कीच कामगिरी करू शकता. आता तुम्ही याचं प्रोफेशनल हॅझार्ड सुद्धा जेव्हा बघता तेव्हा मी म्हणतो की कला क्षेत्राचं सगळ्यात सौंदर्य काय,
तर सकाळी चेहऱ्याला रंग लावल्यानंतर तुम्ही एका आयुष्यात जाऊ शकता आणि चेहऱ्याचा रंग उतरल्यानंतर तुम्ही तुमच्या मूळ आयुष्यात परत येऊ शकता. एकाच शकता. लाईफ स्पॅन मध्ये अनेक आयुष्यांना स्पर्श करण्याचं सौंदर्य या कलाक्षेत्रात आहे. या कलाक्षेत्राचे हझार्ड काय आहे, तर कलाक्षेत्रात जेव्हा तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर असता तेव्हा तुम्ही आळवाच्या पानावरच्या दवबिंदू सारखे असता. म्हणजे तो दवबिंदू जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत चकाकत असतो, तो मोत्यासारखा भासतो, आणि जेव्हा ते पान हलकस जरी हल्लं तरी सुद्धा तो जमिनीत पडतो आणि तो त्याचं अस्तित्व नाहीसं होतं. आणि आज तुम्ही जेव्हा कोविडचं संकट बघता आहात तेव्हा कोविडचं लॉकडाऊनच्या संदर्भात आपण हे सगळं बघतो, पण कला क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर कला क्षेत्रावरचं हे पोस्ट लॉकडाऊनचं संकट हे कित्येक काळ अजून राहणार आहे. म्हणजे आज मला काही सिनियर कलाकारांनी या भावना बोलून दाखवल्या की ज्यांचं केवळ कलेवर ज्यांचा चरितार्थ अशा कलाकारांनी या भावना बोलून दाखवल्या की आम्ही प्रसिद्ध आहोत म्हणून आम्ही अन्नछत्रातही उभे राहू शकत नाही, पण पोट कसं चालणार, चूल कशी पेटणार याची आम्हाला सुद्धा चिंता आहे. इतकी अस्थिरता, म्हणजे ही एक दोन जणांनीच ही भावना बोलून दाखवली, सगळ्यांची त्याची परिस्थिती नक्कीच नसावी, पण ही एवढी अस्थिरता या क्षेत्रात आहे. त्यामुळे या क्षेत्रातली अस्थिरता समजून घेऊन नंतर या क्षेत्रात पाऊल टाकलं तर एक नक्कीच उत्तम क्षेत्र. अगदीच अगदीच सर. आणि बऱ्याच अफवा सुद्धा उठवल्या जातात सर या क्षेत्राबद्दल, की या क्षेत्राची गिचमिड कला किती झालेल्या या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये आलेले लोंढे कशा काय पद्धतीने शब्द होता तो, गिचमिड काला? हा, तो विदर्भातला शब्द आहे. गिचमिड काला हा शब्द आवडलेला मला, गिचमिड काला. हा ऍक्च्युली सर म्हणजे सगळी सरमिसळ झालेली आहे प्रत्येक या क्षेत्रात, सगळ्यांना वाटतं. जे तुम्ही म्हणता तो गिचमिड काला प्रत्येक क्षेत्रात असतो, पण देर इज ऑलवेज अ सेइंग की देर इज क्राऊड ऍट द बॉटम अँड देर इज इनफ रूम ऍट द टॉप. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात, कुठलाही क्षेत्र तुम्ही निवडा, पण पायथ्याशी गर्दी नक्कीच असते. शिखरावर जागा खूप असते. जर शिखरावर जाण्याची तुमची तयारी असेल, ती मेहनत घेण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी वर भरपूर जागा आहे. त्यामुळे गिचमिड काला वर नाहीये. अगदीच अगदीच तुम्ही शब्दाला बरोबर पकडलेत सर. मला एक विचारायचं सर, आता तुम्ही 550च्या वर प्रयोग जवळजवळ शंभूराजेंचे केले, त्यानंतर 190च्या वर प्रयोग जवळजवळ शंभूराजे महानाट्याचे केले, शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे केले. तुमचे आता सिनेमे सुद्धा येत आहेत सर, शिवप्रताप सिरीजचे नवीन 3 सिनेमे, की जी शिवप्रताप वाघनख, शिवप्रताप वचपा, शिवप्रताप. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता तर ते शक्य नाहीये की या क्वारंटाईनच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात, पण ते सिनेमे प्रेक्षकांना पाहण्यासाठी किती लवकर कधी नक्कीच या गोष्टी आता थोड्याशा लांबतील, कारण लॉकडाऊनच्या काळानंतर मुळात चित्रपटगृह, नाट्यगृह कधी उघडतील याविषयी एक साशंकता आहे. पुन्हा चित्रीकरण कधीपासून सुरू करता येईल याविषयी एक साशंकता आहे. त्यामध्ये मागच्या काळामध्ये म्हणजे मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, यासाठी चित्रीकरणाच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या अनेक प्रोजेक्ट्स असतील किंवा रिलीजसाठी असणारे अनेक प्रोजेक्ट्स असतील, आणि त्यानुसार ज्या गोष्टींचं चित्रीकरण खरं तर पावसाळ्याच्या आधी करणं अपेक्षित होतं, त्या गोष्टी नक्कीच लांबणीवर पडतील. म्हणजे शिवप्रतापच्या पहिल्या सिरीजचं चित्रीकरण हे खरं तर एप्रिल पासून सुरू करणं अपेक्षित होतं, पण आता हे सगळंच पावसाळ्यानंतर लांबणीवर पडणार आहे. आणि त्यामुळे या गोष्टींमध्ये नक्कीच फरक पडणार आहे. मी जसं म्हणालो की एकूण चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीवर मोठा परिणाम अशासाठी होणार आहे की नाट्यगृह कधी सुरू होणार, चित्रपटगृह कधी सुरू होणार, त्यानुसार बरोबर शूटिंग्सला कधी परवानग्या मिळणार, या सगळ्या गोष्टी अजून अधांतरी आहेत. अजूनही कोरोनाच्या संदर्भात नेमक्या काय गाईडलाईन्स कुठल्या टप्प्यावर येतील, विशेषतः 3 तारखेनंतर पुन्हा 3 मे नंतर पुन्हा लॉकडाऊन किती वाढेल. बरं, दुसरी एक फार महत्वाची गोष्ट, तुम्ही नाटकाचा विषय घेतलात, महानाट्याचा विषय घेतलात, विशेषतः पावसाळ्याच्या काळामध्ये एकूण नाट्यसृष्टी तसं म्हटलं तर जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत ही बऱ्यापैकी थंडावलेली असते. गणेशोत्सवामध्ये नाटकाला एक पहिला सीझन सुरू होतो. महानाट्य पावसाळ्याच्या काळात पूर्णपणे बंद असतं. जे शूटिंग्स आहेत, ते आउटडोअरचे शूटिंग्स हे पावसाच्या दिवसांमध्ये विशेषतः कमी प्रमाणावर होतात. त्यातही गेल्या 2 वर्षांचा जर ट्रेंड बघितला तर पाऊस हा लांबतोय.
त्यामुळे कदाचित फुल फ्लेज शूटिंग ज्याला म्हणतो हे सुरू व्हायला कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर महिना सुद्धा उजाडू शकतो. त्यामुळे एक चिंताजनक परिस्थिती ही नक्कीच चित्रपटसृष्टी असेल, मालिका असतील, या सगळ्यांच्या बाबतीत पाहायला आपल्याला पुढच्या काही काळात मिळू शकते. आणि हे नाटकाचे प्रयोग करत असताना सातत्याने एक भावना मनात होती. तुम्ही म्हणालात शंभूराजे नाटकाचे 550 प्रयोग किंवा महानाट्याचे 190 प्रयोग, पण हे केवळ माझ्या एकट्याचं श्रेय नाही, हे माझ्या संपूर्ण टीमचं श्रेय आहे. कारण जोपर्यंत संपूर्ण टीम झपाटलेपणानं काम करत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य होत नाही. आणि तसं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पोचवणं ही एक अत्यंत महत्वाची धारणा कायम आमच्या मनात होती आणि त्यामुळे ही गोष्ट शक्य झाली, सगळ्यांच्या सहकार्याने शक्य झाली. अगदीच अगदीच. याच महानाट्यामध्ये कुठेतरी माझा एक मित्र सुद्धा होता, ज्या निळोपंतांची भूमिका तो साकारत होता, अभिषेक रत्नपारखी. त्याने सुद्धा येस येस त्याने सुद्धा ही माहिती दिलीच सर, की अनेक नाटकाचे प्रयोग सुद्धा आता लांबणारच आहेत आणि बऱ्याच गोष्टी पुढे जाणार आहेत मनोरंजन क्षेत्रातल्या सुद्धा. सो ही एक चिंताजनक बाबत आहे सर आपल्यासाठी, पण होप सो की लवकर चालू झाले पाहिजे. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, एक वैयक्तिक प्रश्न आहे, फक्त चिडू नका. की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपण घराघरामध्ये पोहोचवले, मनामनामध्ये पोहोचवले. आज मी एका गावामध्ये जर गेलो तर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो म्हणून आपला फोटो मला दिसतो सर. सो छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंत मनामनामध्ये पोहोचलेले आहेत. जर एखाद्या कोणाला आजीला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तुम्ही बघितलं का, तर तुमचं नाव घेतलं जातं सर. सो इथपर्यंत छत्री आपण लोकांपर्यंत पोहोचवले, संभाजी आपण लोकांपर्यंत पोहोचवले. जर आपल्याला पुढे कधी असा चान्स मिळाला की क्रूर कर्म असलेला हिटलर साकारावा लागला, सो सर आपण ती भूमिका साकाराल का सर? दोन प्रश्न आहेत या एका प्रश्नात. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण वर्णन केलं की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज म्हणून माझा फोटो दिसतो, यामध्ये मी निमित्त मात्र आहे. मुळात 350 वर्ष ज्या महाराष्ट्रातल्या रयतेनं जनतेनं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्या काळजाच्या कप्प्यात जपून ठेवले, त्यांचं हे संपूर्ण यश आहे. दुसरं तुम्ही म्हणालात कलाकार म्हणून जर एखादी आव्हानात्मक भूमिका आली, मग त्यामध्ये आपण अडॉल्फ हिटलरची भूमिका सांगितली. जेवढे फोटोग्राफ्स मी पाहिलेत त्यामध्ये माझा चेहरा फारसा मिळता जुळता नाही असं मला वाटतं, पण पुढे प्रॉस्थेटिकच्या माध्यमातून जर विक्रम गायकवाडांसारखे जे मेकअप मॅन आहेत त्यांनी जर असं काही आव्हान घेतलं आणि अशी काही भूमिका समोर आली तर कलाकार म्हणून कोणतीही भूमिका साकारायला नक्कीच आपला नकार असू शकत नाही. वा वा, क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि सर आता क्वारंटाईनच्या काळामध्ये प्रत्येकाला घरात बसून एक लहानपण अनुभवायला मिळतंय, एक लहानपणीचे काही अनुभव शेअर करायला मिळत आहेत, काही लहानपणीचे किस्से आठवत आहेत, काही आजींचे किस्से, काही आईचे किस्से. सर आपण काही असं करता आहात का घरामध्ये की आपल्याला आपलं लहानपण आठवून जाईल? तसं बघितलं तर क्वारंटाईनच्या काळामध्ये सुद्धा दिवस खूप हेक्टिक आहे. कारण सकाळी आधी एकतर सगळ्या प्रशासनाचा हा आढावा घेतो, दिवसातून एखाद्या मतदारसंघातली व्हिडिओ कॉन्फरन्स असेल तर ती व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा कुठल्या इतर बाबतीतली व्हिडिओ कॉन्फरन्स ती अटेंड करावी लागते. आणि सातत्याने दिवसभरात नाही म्हटलं तरी 300 ते 400 फोन कुठल्या ना कुठल्या अडचणीत असणाऱ्या लोकांचे येतात. आणि त्यासाठी केवळ मतदारसंघातले नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले फोन येतात. जसा परवा एक अचानक फोन आला नाशिकवरून, मला एका भगिनीचा फोन आला जी 9 महिन्याची प्रेग्नंट होती, 9 महिने पूर्ण झाले होते, 9 दिवस डिलिव्हरीला बाकी होते आणि त्या भगिनीची आई जळगावला राहायला होती. आणि त्यांनी मला फोन केला की मोठ्या विश्वासानं फोन केलाय, एकतर आईला जळगाववरून नाशिकला आणण्यासाठी परवानगी द्या किंवा मला जळगावला जायला परवानगी द्या. आणि तातडीनं त्यांची समस्या समजून घेऊन मग विश्वास नांगरे पाटलांशी संपर्क केला, त्यांना परिस्थिती खरं काय आहे ते समजून घेऊन मदत करण्याची विनंती केली आणि त्या पद्धतीने विश्वास नांगरे पाटील साहेबांनी तशी मदतही केली. त्यामुळे असे अनेक फोन, कोणी हॉस्पिटलसाठीचा पास हवा असतो, कोणाला रेशन संपलेलं असतं. आज सुद्धा शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी अचानक मला दुपारी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की हडपसरमध्ये काही
अक्कलकोटचे की कुठले लोक आहेत आणि साधारणतः 40 लोक आहेत आणि त्यांच्यापर्यंत रेशनची मदत पोहोचवायची आहे आणि आपल्या जगदंबा प्रतिष्ठानचं जे काम सुरू आहे त्या माध्यमातून तिथल्या कार्यकर्त्यांमार्फत ती मदत साधारणतः 1 तासाच्या आत ती मदत त्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि या पद्धतीनं काम सगळ्यांचं सुरू आहे. त्यामुळे दिवस हा तसं पाहिलं तर हेक्टिक जातो. त्यामुळे तुम्ही म्हणता तशा आठवणीत रमायला अजून तरी वेळ नाही मिळाला. अगदीच अगदीच सर. आणि कामही हेक्टिक आहे सर आणि बराच लोड सुद्धा वाढलेला आहे. आपण खासदार आहात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे. आपल्या जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने जे काही कार्य चालू असतं ते आम्ही बघतच असतो सर आणि त्यातूनच आम्ही प्रेरणा घेतोय. अनेक आम्ही उपक्रम सादर करतोय. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला बाहेर पडता येत नाही घरातून, पण जेवढी मदत आमच्या तरुणांकडून घरातून होईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या प्रभागात आम्ही करण्याचा तुमच्याच प्रमाणे आम्ही तोच प्रयत्न करतोय की हे लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाची परिस्थिती लवकर निवळावी. सर एक शेवट येस सर एक शेवटचा प्रश्न होता बोला. की आता कोरोनाच्या काळामध्ये अनेक आपण उपाययोजना बघतोच, आपण खातरदारी घेतोच, खबरदारी घेतोच प्रत्येक गोष्टी. सो तुम्ही त्या प्रेक्षकांना जनतेला काय सांगाल कशी उपाययोजना केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः घरामध्ये काय उपाययोजना करता किंवा बाहेर गेल्यानंतर काय? मी सातत्यानं जे सांगतो आहे लॉकडाऊनचं पालन करा, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, वारंवार आपले हात साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने धुत राहा. त्यानंतर शिंकताना खोकताना नाकावर तोंडावर रुमाल ठेवत चला. बाहेर जाताना किमान स्वच्छ धुतलेल्या कापडी मास्कचा किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करा जो नाकावर आणि तोंडावर बांधलेला असेल. या पद्धतीनं मास्कचा आपण सगळ्यांनी वापर केला पाहिजे आणि जर आपल्यामध्ये कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला अडचणाची लक्षणं असतील तर तातडीनं आपल्या जवळच्या आरोग्य अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. अगदीच अगदीच सर, बरोबर. सो तरुणांना ते कळायला हवं आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, एव्हा जगातल्या प्रत्येक जनतेला ती गोष्ट कळायलाच हवी की आपण आता काय सोयी सुविधा उपलब्ध आहेत आपल्याला आणि आपण काय खबरदारी घेतली पाहिजे. सर आपण इंटरव्ह्यूच्या, मुलाखतीच्या आणि गपशपच्या शेवटापर्यंत आलोय. आपण आम्हाला इंटरव्ह्यू दिलात, खूप खूप छान वाटलं सर ऍक्च्युली, कारण आपले बोल आम्हाला महाराजांसारखे असं आम्ही मानतो. थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि अच्छा बोला बोला. मनापासून तुमचे आभार. मला खरं तर यामध्ये जे ऑनलाईन येत आहेत त्यांच्याही काही प्रश्नांना उत्तर द्यायला नक्कीच आवडली असती, पण ही उत्तर आपण 1-2 मिनिटांमध्ये हवं तर शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपली परवानगी असेल तर हे जे सगळे प्रेक्षक जे तुमचे ऑनलाईन हे करता आहात सर, महाराज मला विचारलंय योगेशने की महाराजांच्या इतिहासातील 2 प्रश्नांची उत्तर अजूनही उमगली जर ते विविध पद्धतीने मांडले तरी पण मला हा माफ करा पण हा प्रश्न नाही समजला. डॉक्टर म्हणून आपली काय जबाबदारी आपण निभावणार आहात? रामदासजी, डॉक्टर म्हणून मी आपल्याला, आपण जर सुरुवातीपासून जॉईन झाला नसाल तर डॉक्टर म्हणून सातत्यानं ही भूमिका मांडतो आहे, अवेअरनेसच्या बाबतीतली भूमिका मांडतो आहे, पॉलिसी मेकिंगच्या बाबतीत ही महत्वाची गोष्ट आहे, पॉलिसी मेकिंगच्या बाबतीतली ही भूमिका मांडतोय. इतकंच नाही तर जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हडपसर आणि जुन्नर या 2 विधानसभा क्षेत्रांमध्ये पोलीस बांधवांसाठीची मोबाईल सेवा सुद्धा सुरू केलेली आहे. तेजश्रीने प्रश्न विचारलाय की औरंगाबाद संभाजीनगरमध्ये कोरोना वाढतंय तरी लोक ऐकत नाहीत. मी याविषयी सांगितलं की लॉकडाऊन किती वाढवायचं सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि आज एक तामिळनाडू पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला असेल आणि जेव्हा तेजस्वी तुम्ही म्हणालात त्या गोष्टींचा जे आपण उल्लेख केलात तसं अकारण फिरणाऱ्यांवर तामिळनाडू पोलिसांनी जे केलं त्याची प्रतिक्रिया तीच उमटली की असं जर अकारण फिरणाऱ्यांच्या बाबतीत केलं तर कदाचित सगळेजण शांत बसू शकतील. जय शिवराय. रायगडाची पुनरावृत्ती, महाराजांवर चित्रपट बनवणार का? होय, शिवप्रताप हे 3 सिनेमे आहेत. शिवप्रताप वाघनख, शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडचेप हे 3 सिनेमे आपण बनवतो आहोत. एकदा लॉकडाऊन संपलं की याचं काम हिरिरीनं सुरू होईल आणि ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत येऊन महाराजांचा इतिहास हा जागा करण्याचा प्रयत्न आमचा असेल.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा थेट इन्स्टा लाईव्ह वर येऊन आपल्याशी संवाद साधेल, पण या छानशा मुलाखतीसाठी त्याचे आपल्या मनापासून मी आभार मानतो. आपणही कोरोनाच्या या संसर्गाच्या काळामध्ये आपण आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला काळजी घ्यायला सांगा. आपणही काळजी घ्या. प्रशासनाला पूर्ण तो सहकार्य करा. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. கேமராவோட பார்க்க முடியல, உள்ளுக்குள்ளே ஒரு பாட்டு பீட்டு போகுது. பாட்டு எங்க தாவுறது? நானே தவத்துக்கிட்டு இருக்கேன்டா. ஐயோ, முன்ன புண்ண தாண்டி பழக்கம் இல்லையே. கேமராவோட பார்க்க முடியல, உள்ளுக்குள்ளே ஒரு பாட்டு பீட்டு போகுது. பொதுமக்களுக்கு திருப்பூர் மாவட்ட காவல்துறையின் ஒரு அன்பான வேண்டுகோள். இப்போ நீங்கள் பார்த்தது இந்த பசங்க வெளியில் சுற்றிட்டு இருந்தாங்க. நாங்கள் டியூட்டி பார்க்குற போலீஸ் அவங்கள நிப்பாட்டி மாஸ்க் இல்லாமல் வந்தவங்க. साधुओं की हत्या के बाद अब हम पृथ्वी की हत्या की बात करेंगे. ये हत्या कोई हिंसक भीड़ तो नहीं कर रही, लेकिन इसे दुनिया के करोड़ों लोग धीरे धीरे अंजाम दे रहे हैं. ये भी एक तरह की लूट है और ये भी एक तरह में कच्चे तेल का रिसाव हो रहा था. इसे ऑयल स्पिल भी कहा जाता है अंग्रेजी में. इसके अलावा उस दौरान प्रदूषण बढ़ रहा था और नदियां भी प्रदूषित हो रही थी. इससे परेशान होकर उस समय दुनिया के करोड़ों लोग प्रदर्शन करने के लिए सड़कों पर आ गए थे और अपनी अपनी सरकारों के खिलाफ उन्होंने प्रदर्शन करने शुरू किए. इसके बाद कई विकसित देशों को प्रदूषण कम करने के लिए सख्त कदम उठाने पड़े और उसी के बाद अर्थ डे मनाने की शुरुआत हुई. लोगों में जागरूकता आई, लेकिन पचास नहीं हो पाई. वो अब साफ हो गई है. अगर आप चाहें तो हरिद्वार में गंगा का पानी पी भी सकते हैं. इतनी साफ हो गई है, जो कि पहले कभी नहीं हुई थी, हजारों करोड़ पैसा लगाने के बाद भी. जिन शहरों में सांस लेना दूभर था, वहां की हवा अब काफी हद तक साफ हो चुकी है और अब तो हमारे ही देश के किसी किसी शहर से तो सैकड़ों मील दूर स्थित पहाड़ों को भी देखा जा सकता है. पंजाब के ऐसे कई इलाके हैं जहां से आप हिमालय की चोटियों को देख सकते हैं. यानी 50 वर्ष पहले करोड़ों लोगों के सड़कों पर उतरने से कुछ नहीं हुआ, लेकिन 400 करोड़ लोगों के अपने घरों में बंद हो जाने से पृथ्वी को एक नया जीवन जरूर मिल गया है. लॉकडाउन से पृथ्वी को हुए फायदों की बात हम करेंगे, लेकिन पहले यह समझ लीजिए कि इन 50 वर्षों में पृथ्वी के नजरिए से क्या क्या बदल चुका है.
अमेरिकन म्यूजियम ऑफ नेचुरल हिस्ट्री के मुताबिक 1970 में दुनिया की जनसंख्या आज के मुकाबले आधी थी। तब पृथ्वी पर 370 करोड़ लोग रहते थे और आज ये संख्या बढ़कर करीब 780 करोड़ है। बस चलो मैं उतारूं। लो फिर तो अजय भैया बोल रहे हैं कि यार ये मैं उतारूं बाइक। उतारूं क्या फिर मैं ही स्टार्ट। अपने को बैठने का मौका मिल गया सफ़ेद उल्लू पे। सफ़ेद उल्लू की सवारी भाई बहुत महंगी पड़ सकती है, ध्यान से चलाना पड़ेगा। बाइक तो फर्स्ट ऑफ ऑल ये है इसकी चाबी। देखिए चाबी BMW का आपको साइन मिल जाएगा। तो ये जो बाइक है ये है 3। जब भैया इस बाइक के फीचर्स बताएंगे जो कि आपने पहले कभी नहीं सुने होंगे, सुने भी। नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सभी का। मैं हूं कैलाश और आप देख रहे हैं न्यू टू एक्सप्लोर यूट्यूब चैनल। दोस्तों आपने बाइक तो बहुत देखी होंगी, सुपर बाइक देखी होंगी, लेकिन मैं आज आपको एक बाइक दिखाने जा रहा हूं। ये है सुपर से भी ऊपर। इसका नाम है गोल्ड विंग। होंडा की है और बहुत ही अल्टीमेट गाड़ी है। और मैं इसको क्या शब्दों में बयां करूं, इसके जो स्पेसिफिकेशंस और इसके जो मतलब इसमें क्या नहीं है, ऐसी कौन सी चीज़ें जो नहीं है। आज इसी बाइक के बारे में जो सब कुछ इसके बारे में जानेंगे। आपको सेलिब्रिटी वाली फीलिंग देती है कि लोग आपको इस तरह से देखते जैसे कि आप पता नहीं क्या चला रहे हो। ये है सर होंडा की गोल्ड विंग। 1800 सीसी की 6 सिलेंडर की बाइक है। ये 6 सिलेंडर बाइक है एग्जैक्टली 1800 सीसी के अंदर। ये बाइक सर आप कह सकते हो कि ये 2 पहिया गाड़ी है पूरी। इसका आगे स्पीडोमीटर वगैरह आप देख सकते हैं, बड़ा एनालॉग टाइप का लगा हुआ है। बिल्कुल सर, एनालॉग के साथ नीचे इसका डिस्प्ले भी आता है। ये पूरी बाइक सर लपालप लोडेड है। इसके अंदर आप म्यूजिक सिस्टम सुन सकते हो। अब सर्दियां आ रही है तो इसके अंदर हीटेड सीट्स है। ये सिस्टम के अंदर, हाँ जी, पीछे भी है आगे भी है। इसके अंदर ही सीट्स, पूरी सीट्स हीट हो जाती है, गर्म हो जाती है, जस्ट इन केस आप राइड पे जा रहे हो, लंबे टूर पे जा रहे हो। ग्रिप्स है, सब ऑटोमेटिक है सर। एग्जैक्टली इसके अंदर अकॉर्डिंग टेम्परेचर भी चलता है। आप यहाँ से एडजस्ट भी कर सकते हैं।